जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनीय रूप पाहता लोचनीय मोकळा कर थोडा रूप पाहता लोचनीय 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 सुगा झाले हो साजने सुगा झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडिया बहुत सुकृताची जोडिया बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुरे सुखाचे आगरे सुखाचे सुखाचे आगरे सुखाचे बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो
तो हा विठ्ठल बरोबर, तो हा विठ्ठल बरोबर. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम, जय जय राम. नको नको मना गुंतू माया जडिया नको नको मना गुंतू माया जडिया नको नको मना गुंतुमाया जाळे, नको नको मना गुंतुमाया जाळे. काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा काळाची एवढी पडेल बा जेव्हा आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, काळाचे ओढे पडेल बाजवा, काळाचे ओढे पडेल बाजवा. सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची एवढी पडेल बा जेव्हा काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप, सोडविना तेव्हा माया बाप, काळाचे ओढे पडेल बाजवा, काळाचे ओढे पडेल बाजवा. सोडविना राजा देशीचा जोधय सोडविना राजा देशीचा जोधय सोडविना राजा देशिका चौधरी, सोडविना राजा देशिका चौधरी. अनिक सोयरी बली बोलिये अनिक सोयरी बली भांगे काळाची एवढी पडेल बा जेव्हा काळाची एवढी पडेल बा जेव्हा अनिक सोयरे बरी बरी, अनिक सोयरे बरी बरी, काळाची एवढी पडेल बाजवा, काळाची एवढी पडेल बाजवा. सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची एवढी पडेल बा जेव्हा काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप, सोडविना तेव्हा माया बाप, काळाची एवढी पडेल बाजवा, काळाची एवढी पडेल बाजवा. तुका म्हणे तुझे सोडविना कोणी सोडविना कोणी तुका म्हणे तुझा सोडविना कोणी, सोडविना कोणी. तुका म्हणे तुझे सोडविना कोणी सोडविना कोणी सोडविना कोणी. तुका चक्र बणी वाचोनिया तुका चक्र बणी वाचोनिया काळाची एवढी पडेल बा जेव्हा काळाची एवढी पडेल बा जेव्हा एक चक्र पाले वाचोनिया, एक चक्र पाले वाचोनिया, काळाची एवढी पडेल बाजवा, काळाची एवढी पडेल बाजवा. सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची एवढी पडेल बा जेव्हा काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप, सोडविना तेव्हा माया बाप, काळाची एवढी पडेल बाजवा, काळाची एवढी पडेल बाजवा. पार कुमाई कुमार कुमार, पार
विठोबार भुमा चला गायला नको नको मैना गुंतो माया जाळी नको नको मैना गुंतो माया जाळी नको नको मना गुंतो माया जाळी नको नको मना गुंतो माया जाळी नको नको मैना गुंतो माया जाळी नको नको मैना गुंतो माया जाळी नको मना गुंतो माया जाळी नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडल माझे काळाची उडी पडल माझे काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल देवा काळाची उडी पडेल देवा नको नको मैना गुंतो माया जाळी 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 काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडल माझे काळाची उडी पडल माझे काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल देवा काळाची उडी पडेल देवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा सोडविना
सोडविना सोडविना तेव्हा माया बाप माया बाप सोडविना तेव्हा माया बाप माया बाप माया बाप माया बाप माया बाप सोडविला 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 माया 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 बाप माया बाप माया बाप सोडविना तेव्हा माया बाप सोडविना तेव्हा माया बाप काळाची हे उडी पडेल बाजेवा काळाची हे उडी पडेल बाजेवा तेव्हा विठला 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 नको नको मना गुंतो माया जाडी काळ आला जोडी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम दुसरी चरण संताची दुसरी चरण संताची दुसरी चरण संताची त्यांच्या कृपाने कधे सारे कृपाने कधे सारे त्यांच्या कृपाने कधे त्यांच्या कृपाने कधे सारे सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास समचरण सर्वजन सांदिलांबुदाभम जगन्नेत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं बेस्तवा सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळं तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपं गंगा विशुद्धं नितपादस्वर्शं सरोवेष्टिदं च वेदं पुण्यदानं परादेशितं समाधिस्तवर्धं नमामि गंगागिरिं गिरा
शुचिः शीलः समदक्ष सप्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, कैलासवासी गंगा भागीरथी कलावतीबाई नारायण डांगे, समस्त डांगे परिवार, मुलगी गंगा भागीरथी परिगाबाई शाहू बोरनारे, मुलगा सीताराम नारायण डांगे, हरिभाऊ नारायण डांगे, कुसुम गोविंदराव गायकवाड, गंगा भागीरथी शांताबाई ठकचंद पवार, गंगा भागीरथी लताबाई सीताराम जाधव, नाथ डॉक्टर कोमल अमोल कदम, कुमारी नेतल सीताराम डांगे, समस्त डांगे परिवार, डांगे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट, मित्रगण, भक्तगण, भजने मंडळ, पाहुणे मंडळ, गायक वादक मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, नेते मंडळ, सर्वांना धन्यवाद। प्रथम वर्ष श्राद्धाचं निमित्त आहे। डांगे परिवार, कैलासवासी गंगा भागीरथी कलावतीबाई नारायण डांगे यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध आहेत। बाहेरून आलेले सर्व पाहुणे मंडळी, श्रद्धायाति श्राद्ध, शास्त्रानुसार श्राद्धाला महत्व दिले शास्त्रामध्ये, कारण मृत्यू म्हणजे सर्वनाश नाही आहे। मृत्यू झाला म्हणजे शरीर जाळून टाकलं, पण आत्मा मेलेला नसतो। नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावकाः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोचयति मारुतः अच्छद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोश्च एव च नित्यः सर्वगतस्तानुरचलोऽयं सनातनः। आत्मा नित्य आहेत, अचल आहेत, सनातन आहेत, जो कधी नष्ट होत नाही। पण अज्ञानामुळे त्याला जीवदशा प्राप्त झालेली असते, त्यामुळे शरीर धारण करावं लागतं, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर। या स्थूल शरीरामध्ये सुद्धा एक सूक्ष्म शरीर आहे, ते आहे म्हणून स्थूल शरीर काम करतं। प्राण निघून गेल्यानंतर काय करतं ते? प्राण निघून गेल्यानंतर डोळे असले तरी पाहू शकत नाही, कान असले तरी ऐकू शकत नाही, हातपाय असले तरी चलनवलन करू शकत नाही। प्राण आहे म्हणजे सूक्ष्म काहीतरी एक शक्ती आहे, ते सुद्धा एक शरीर आहे। तुम्हाला त्याला शरीर कसं काय म्हणता येईल? स्वप्नामध्ये त्याची जाणीव होती ना, झोपेमध्ये स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये जे काही तो पाहतो ते कोणतं शरीर आहे? स्वप्नात एक नवीन विश्व निर्माण करतो, तो नवीन जगत निर्माण करतो। स्वप्नातलं जगत वेगळं आहे, या जगताचा त्या जगताशी काही संबंध नाही। आहे का काही संबंध? आणि व्यवहारातली कोणती वस्तू स्वप्नात उपयोगी येत नाही, स्वप्नातली वस्तू व्यवहारात उपयोगी येत नाही। एकाला लॉटरी लागली 10 कोटी रुपयाची, आता आपल्या कोण किशन द्यायची, कशाला मग कमी सांगायचे आपण? 10 कोटी रुपयाची लॉटरी लागली, जमीन घेतली, जाईन बागायत जमीन घेतली, बंगला घेतला, विहीर सगळं झालं, राहिलेले पैसे FD करून टाकली, त्याला बरं आहे, दरिद्रीच गेले की तेवढ्यामध्ये पत्नीने हाक मारली, उठा किती वेळ झोपताय, दिवस वर आला आहेत, डोळे उघडून पाहतोर मोडक्या बाजीवर तुटक्या दोरीवर फाटक्या गोधळी पडलेलं, कशाचं काय आहे? स्वप्नातले 10 कोटी कुठे गेले?
एक राजा होता. त्या राजाचं स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तो झाला दरिद्री. स्वप्नात दरिद्री राजे होतात, काही राजे दरिद्री होतात. जंगलात फिरता फिरता त्याच्यावर कोल्ह्याने हल्ला केला आणि कोल्हा डसला त्याला. कोल्हा डसल्यानंतर त्याला वेदना व्हायला लागल्या. एका वैद्याकडे गेला. वैद्याने सांगितलं औषध मिळेल पण पैसा लागेल, फुकट कसं काय मिळेल. आपण जर डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर सांगितलं औषध द्या, डॉक्टर देईल औषध पण पैसे देईल ना. फी गेले डॉक्टरची फी घेईल, मेडिकलचे पैसे द्यावे लागतील, औषध कसं काय मिळेल. मेडिकलवाल्याने पण विकत आणलेलं आहे. थोडेफार 2 पैसे कमिशन घेतो पण ठीक आहे, पण तो फुकट कसं काय देईल. हा म्हणला गोरगरिबाला द्यायला पाहिजे. एखाद्या श्रीमंताकडून 2 पैसे असं घ्या. त्या वैद्याने सांगितलं मला उपदेश नको करू, इथं पैसे आहे का सांग. पैसे असलेलं औषध घेऊन जा, नसेल पैसे निघेतून. लागला रडायला. काय करावं, गरिबाचं कोणी ऐकत नाही म्हणले. मोठे माणसं असतं तर पळत आला असता म्हणले. हा तो रडायला लागला. महाराज खूप वेदना व्हायला लागली. तेवढ्यामध्ये एक साधू भेटला. अरे का रडतो बाबा, काय करावं म्हणले. महाराज बघा या वेदना होत आहेत, कोल्हा डसला म्हणतो, औषधाचे पैसे नाही आणि तो वैद्य काही फुकट यायला तयार नाही. रडू नको, मी देतो तुला औषध. त्या साधूने जोडीतून औषध काढलं. जखमेला लाव म्हणले. ते औषध जखमेला लावल्याबरोबर जखम बरी झाली. महाराज वेदनाच थांबल्या. त्याला खूप आनंद झाला. जाग आली. डोळे उघडून पाहतो राजमहालात झोपला. राजा होता तो, स्वप्नात भिकारी झाला होता. हाक मारली तर 100 वैद्य पळत येतील ना हो. पण स्वप्नातल्या कोल्ह्या करता जागृत अवस्थेतला एकही वैद्य उपयोगी आला नाही. राजा आहेत तिथं काय कमी आहेत, पण राज ऐश्वर्य उपयोगी आलं नाही. कारण स्वप्नामध्ये जी सत्ता आहे त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात आणि व्यवहारातली सत्ता त्याला व्यावहारिक सत्ता म्हणतात. 3 प्रकारच्या सत्ता शास्त्रामध्ये मानलेल्या आहेत. व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. प्रातिभासिक सत्तेचा व्यवहार वेगळा आहे आणि व्यावहारिक सत्तेचा व्यवहार वेगळा आहे. तसा पारमार्थिक सत्तेचा व्यवहार देखील वेगळा आहे. आणि म्हणून स्वप्नामध्ये जो अनुभव घेतला ते शरीर वेगळं आहे. हे शरीर कसं काय म्हणावं. इथं डोळे लावून बस झोपलायत, डोळे लावून चादर पांघरून झोपलायत आणि मग तो स्वप्न पाहतो कसं काय. डोळे बंद असताना कसं काय पाहतो. चालतो कसं काय, तो अंथरुणात पडलेला आहे. मग अंथरुणात पडलेला असतानाही जे शरीर चालतंय याचा अर्थ ते शरीर वेगळं मानावं लागेल. त्यालाच शास्त्रकारांनी सूक्ष्मदेह म्हटलेला आहे. तसं काही ठिकाणी हा सूक्ष्मदेह याला पुर्यष्टक शरीर म्हटलेलं आहे. अष्टपुरी, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय, पंच विषय, पंच प्राण. कारण आणि इंद्रियांचे जे विषय आहेत, डोळे आहेत, डोळ्यांची धारण शक्ती असणारा डोळा आता आहेत. काहींचे डोळे दिसायला एकदम क्लिअर दिसतात आपल्या डोळ्यासारखे, पण त्याला दृष्टीच नसते. मग काय कमी आहेत, त्या डोळ्याची शक्ती कमी आहेत. याचा अर्थ डोळाच नाही आहे मुळात, तो हे फक्त बाहेरचं कव्हर दिसतंय. हातपायामध्ये चलन वलन करण्याची एक शक्ती आहे, त्याला सूक्ष्म इंद्रिय म्हणतात. हे दिसणारे स्थूल इंद्रिय आहेत. या स्थूल इंद्रियांना कार्यरत करणारे सूक्ष्म इंद्रिय असतात आणि या सूक्ष्म इंद्रियांचं हे सूक्ष्म शरीर असतं. आणि एक कारण शरीर आहेत जे द्रष्टा रूपाने असतं. झोपेमध्ये गाढ निद्रा लागली, त्याला कशाचंही भान नाही. जाग झाल्यानंतर म्हणतो मला कशाचंही भान नव्हतं, मी सुखाने झोपलो होतो. मग कशाचंही भान नव्हतं, हे भान झालं कोणाला. कशाचंही भान नव्हतं, मग हा अनुभव कसा काय सांगतोय.
याचा अर्थ कशाचंही भान नव्हतं याचा देखील अनुभव घेणारं एक शरीर आहे. त्यालाच कारण शरीर म्हटलेलं आहे. मग शरीराचा मृत्यू झाला, आपण शरीराकरता रडतो का आत्म्याकरता? हो, कोणाकरता रडतो आपण? शरीराकरता. मग मेल्यावर महिनाभर ठेवून घरात. ज्या पत्नीने आयुष्यभर संसार केला ती सुद्धा घाबरायला लागते, रात्रभर सुद्धा ठेवीत नाही. रात्रभर घाबरत ती, संध्याकाळी जर पेला तर मोती होईपर्यंत. मग शरीराकरता रडतो म्हणावं तर शरीर तर जाळून टाकतोय, आणि आत्म्याकरता रडतो म्हणावं तर आत्मा तर मरतच नाही. मग रडतो कोणाकरता हेच याला कळेना. रडतो कोणाकरता? आत्म्याकरता कोणी रडत नाही, शरीराकरता रडतो म्हणतो शरीर जळून टाकतो. अज्ञानामुळं मनुष्य रडतो. रडते रांडा पोरे नाशिवंतासाठी, केवढी आटाआटी जीवी होशी. संत एकनाथ महाराज सांगतात, कुडीसी मरण नकळेची जाण, आत्मा अविनाश परिपूर्ण स्वयं ज्योती. रडते रांडा पोरे नाशिवंतासाठी, केवढी आटाआटी जीवी होसी. मग रडण्याचं कारण आहे आसक्ती. एक मनुष्य पेपर वाचित होता. पेपरला बातमी होती, बसची ट्रकची धडक झाली, 15 जागेवर ठार, 12 गंभीर जखमी, 18 किरकोळ जखमी. हा पेपर वाचित होता, पेपरचे पानं उचकीत होता. एक म्हटलं, का हो तुम्हाला काही कळलं का? म्हणले, काय बसची ट्रकची धडक झाली, 12 जागेवर गेले. हो, आता बातमी पाहत होतो म्हणले मी. तुम्हाला काही वाटलं नाही तसं? काय वाटायचं, लोक मरतात धडका देऊन, आपण काय बरोबर. दररोज बातम्या असतात, कोणी धडका देऊन मरतं. नीट गाड्या चालवता येत नाही त्यांना, दारू पिऊन गाड्या चालवतात. काही लोक भोनग्यातच राहतात, डोक्यात काही चालू राहतं, देत धडकून. आपण काय करणार त्याला? अरे बाबा, बातमी नीट वाच, 12 जागेवर गेले, त्या 12 तुझी सासूबाई आहे. मग ते नाव लागलं वाचायला, तो फक्त एडी वाचून पुढे चालला होता. नाव वाचल्यानंतर सासूबाईचं नाव पाहिलं, लागला मोठ्याने रडायला. बरं, सासूबाई गेल्यावर रडावं लागतं, नाही तर घरात भांडणं सुरू. बघा ना किती निष्ठुर आहेत. माझी आई गेली तर यांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा नाही. इच्छा असो का नसो, काही अशा मोठ्या मोठ्याने गाऊन रडतात, एकदम स्वरात. लागला मोठ्याने रडायला. हे कसं झालं, मी म्हणलं होतं ना जाऊ नका, माझं ऐकलं नाही ना. लागला मोठ्याने रडायला. काही क्षणापूर्वी म्हणत होता, लोक मरतात, धडका देतात, त्याला आपण काय करणार. पण मेलेल्यांमध्ये माझं कोणीतरी होतं म्हटलं की दुःख झालं. इथं तादात्म्य आहे. तादात्म्य जोडलं, त्या वस्तूशी आपण आपलं मन जोडलं, ती वस्तू सुखदुःखाला कारण ठरली. जिच्याशी मन नाही जोडलं तिच्याशी दुःखाला काही संबंध नाही. अशा प्रकारे त्या वस्तूशी आपण जे तादात्म्य जोडतो, संसाराशी सुद्धा तादात्म्य जोडतो, म्हणून संसार दुःख देतो. माझा मुलगा म्हटलं की मुलाचं दुःख याला, ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही त्याच्याबद्दल दुःखाचं काही कारण नाही. म्हणजे ज्या वस्तूशी आपली नाळ जोडलेली आहे ते सुखदुःखाला कारण ठरते. एक मनुष्य रेल्वेने प्रवास करीत होता. त्याच्या शेजारी दुसरा एक प्रवासी येऊन बसला. सामानाची बॅग सामानाच्या जागेवर ठेवली. मोठी सुटकेस होती, त्यांनी सामानाच्या जागेवर ठेवली. पुढच्या स्टेशनला तो उतरून गेला. याने पाहिलं, हा माणूस तो उतरला. गाडी तर ढळली. याचा फोन नंबरही नाही घेतला. म्हणलं आपण आणि सामान तर असंच राहिलं. 1-2 स्टेशन गेले तरी तो काही आला नाही. त्याला वाटलं मला पण पुढं उतरायचं आहे, आता हे सामान राहिलं, म्हणजे याचं काय करायचं सामानाचं. त्याने विचार केला, बरं आता कोणतरी घेऊन टाकेल सामान. आपण नाही गेलं दुसरं कोणतरी घेईल. मग त्याच्यापेक्षा आपण घेतलं काय बिघडलं, आपण कुठं चोरी करतोय. एक मनुष्य तो सामान विसरला आहे,
आणि त्याला आता आपण निरोपही देऊ शकत नाही, मग दुसरं कोणतरी घेणार, आपणच घेऊन टाकू. हे त्याचं काही बॅग असेल ते, जे असेल ते आपलं. ते ठरवलं आता ही बॅग माझी. आले पोलीस चेक करायला, हे बॅग कोणाची आहे? म्हणलं माझी आहेत. चावी दाखवा, आम्हाला चेक करायची. चावी कुठे याच्याकडं? लागलं इकडे तिकडे पाहिला, डोकून पाहिला, इथंच पडली होती, कोणतरी उचलली असं म्हणले. बघा, एक खोटं लपवण्याकरता माणसं अनेक वेळा खोटं बोलावं लागतं. पोलीस म्हणले चावी सापडत नसेल, लॉक तोडा म्हणले. आम्हाला संशय आहे त्या बॅगेबद्दल. लॉक तोडल्यानंतर पाहिलं तर त्या बॅगमध्ये होते मेलेल्या मुळद्याचे तुकडे. पोलीस म्हणजे चला पोलीस स्टेशनला, चौकशीला. झाली ना जन्मठेप, घेणं नाही देणं नाही. त्या बॅग मध्ये काय आहे याला माहित नव्हतं. बघता म्हणलं बॅग माझी, तुझी तर मग तू आणले काय नेमकं, कुठून आलं बघ हे बॅग? जर तुझी तर उत्तर द्यावं लागेल ना. विढाला 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 माझं म्हटल्यानंतर संबंध आला आणि शेवटी काही संबंध नव्हता, पण ती बॅग माझी म्हटल्यामुळे त्या बॅगेमध्ये जे काही वस्तू असतील त्याच्यावर जबाबदारी माझी आली. तसं संसाराला जेव्हा आपण आपलं म्हणतो त्यावेळेला सगळ्या संसाराची जबाबदारी आपल्यावर येते. आपण त्याला आपलं नाही म्हटलं तर जबाबदारी येत नाही. मनाचा एक स्वभाव आहे, मन सारखं संसाराचं चिंतन करीत असतं. नको ते चिंतन करणं मनाचा स्वभाव आहे. चिंतने चिंतने तद्रुपता, सारखं चिंतन. एका जागेवर थांबतं का मन? मनोधावती सर्वत्र मदन्मत्त गजेंद्रवत. उन्मत्त झालेल्या गजेंद्राप्रमाणे धावणारं मन आहे. हे कधी स्थिर नसतं. घरात जरी बसला तरी मन घरात राहत नाही. आता कीर्तनात बसला तरी मन कीर्तनात राहत नाही. मग कुठतरी जाऊन येतं. मी आलो पण दाराची कळी लावली का नाही कोणास ठाऊक. कोणी चपला घेऊन जातं का काय कोणास ठाऊक. बघा, मनात काहीतरी चालू असतं. देवाचं दर्शन घेताना सुद्धा देवाच्या पायावर डोकं ठेवतो. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रढं त्वमेव. एवढं म्हणतो तेवढ्यामध्ये चपलाची आठवण होती. आणि त्या चपलाकडे डोकून पाहतो, पुढचं म्हणतोय त्वमेव सर्व मम देव देव. बघा, मन आहेत महाराज. मग या मनाला स्थिर करायचं आहे. हे मन स्थिर होत नाही, अस्थिर मन असतं नेहमी. मन जोपर्यंत प्रसन्न नाही तोपर्यंत समाधान नाही. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्षत्वा बंधन सुख समाधान चाले. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, मना पाहिजे तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, मना पाहिजे अंकुश. नित्य नवा दिस जागृतीचा, नवा दिस जागृतीचा, नवा दिस जागृतीचा. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिवस जागृतीचा. नित्य जागृत राहावं लागतं, नाहीतर हे मन धोकेबाज आहेत महाराज. आणि म्हणून या मनाला काम लावायचंय. कशाचं काम लावायचं आहे? कबीर महाराज वर्णन करतात, रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. राम नाम नहीं गाएगा दो अंत समय पछताएगा. राम नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा. हे रे कब तक जग में जीवन
अरे मूर्ख म्हणा, कुठपर्यंत निरर्थक चिंतन करशील. राम नाम नाही गाये गादो, अंत समय बजदायेगा. जर तो भगवत चिंतन केलं नाही, अंत समयाला पश्चातापाची वेळ येईल, म्हणून पश्चातापाच्या आधी भजन कर. नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है. राम भजन तो क्यों ना करे, नरक कुंड में डूबता डूबता है. राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो, राम भजो तुम. भव जल पार करे, पार करे, भव जल पार करे. राम भजो तुम, राम भजो, राम भजो तुम. भव जल पार करे, पार करे, भव जल पार करे. कहाँ से आया कहाँ जाना है, ये सुधरा को मन मो, एक घिन सब ही जावे. अंधेरा पड़ेगा तनमो तनमो, अंधेरा पड़ेगा तनमो तनमो. राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो, राम भजो तुम. भव जल पार करे, पार करे, भव जल पार करे. राम भजो तुम, राम भजो, राम भजो तुम. भव जल पार करे, पार करे, भव जल पार करे. कहाँ से आया कहाँ जाना है, ये सुध राखो मन मोह. एक खिन मोह सब ही जावे, अंधेरा पडेगा तनमो तनमो. ओट म्हटल्यावर ठ म्हणायच्या अगोदर तिथं पोचावं लागतं महाराज. तिथं वशिला चालत नाही. यमजवळ चालतं का वशिला? सिकंदर जब चला दुनिया से तो दोनों हाथ खाली थे, दोन्ही हात मोकळं सोडून सिकंदराला देखील जावं लागलं. पण मनाचा स्वभाव आहे म्हणून महाराज मनाला सावध करतात. जगाला उपदेश करण्यापेक्षा अगोदर मनाला उपदेश करा. जगामध्ये उपदेश करणारे फार लोक आहेत. ऐकण्याची मानसिकता पाहिजे. ऐकण्याची मानसिकता नसतं तर उपयोग काय उपयोगाचा? किती उपदेश करा. सांगणारा विद्वान आहेत, ऐकणाऱ्याच्या ऐकतात मग शिकतच नाही. भागवतामध्ये उदाहरण आहेत. आत्मदेव ब्राह्मण होता, आत्महत्या करण्याकरता गेला. आत्महत्या करण्याकरता गेला, एक साधू भेटला. अरे बाबा कशाला आत्महत्या करतो? एवढं सुंदर शिर भगवंताने दिलं, आत्महत्या करायला दिलं का? महाराज मला काही तत्वज्ञान नका सांगू, मी काही तुमचं तत्वज्ञान ऐकायला बसलो नाही. इथं एक तर मला मुलबाळणी लोक हिणवतात, निपुत्रिक निपुत्रिक जगण्यात काही अर्थ नाही म्हणले. एक तर मुलगा द्या नाही तर मरू द्या. कशाला उपदेश करते? आज साधू काही उपदेश चुकीचा करीत नव्हता, पण ते ऐकणाऱ्याची मानसिकताच नाही. एक माकड होतं, एका झाडावर बसले. असा मुसळधार पाऊस सुरू झाला, गारपीट सुरू झाली. त्या गारीने असं झोडपलं, ते थंडी वाजायला लागली, थरथर कापायला लागली. त्यानंतर पाऊस उघडला. तिथं सुगरणीचा खोपा होता. सुगरण आली बाहेर. ती सुगरण त्या माकडा म्हणजे, अरे माकडा, देवाने तुला हातपाय दिले, एखादी झोपडी बनवली असती, कशात तुझी हाल झाले असते? माकडाला राग. तो खोपा घेतला आणि तुकडे दिले फेकून. तूही पावसात मी पावसात.
आता सुग्रहने उपदेश केला की चुकीचा नव्हता केला, परंतु फुकटचे सल्ले अंगावर येत असतात. असे फुकट सल्ले देतो नाही कोणाला. सुग्रहने फुकट सल्ला दिला, आला अंगावर. असे काय उपदेश करता? ऐकणाऱ्याची मानसिकता तुम्ही तुमचा उपदेश काय उपयोगाचा बरं? मग ऐकणाऱ्याची मानसिकता सुद्धा फार महत्वाची आहे. त्याने साधूला सांगितलं एक तर आशीर्वाद द्या, मुलगा व्हायचा, नाहीतर मरू द्या. साधूला दया आली, अरे नको मरू, तुला आशीर्वाद देतो. झाला मुलगा, पण मोठा झाल्यानंतर तो मुलगा झाला व्यसनी. लागला रडायला. पहिल्यांदा रडत होता मुलगा का होत नाही म्हणून, आता रडतो मुलगा का झाला म्हणून. त्याने बापाने मुलाला लावलं, ए काय दारू पाय घेतो, मांस काय खातो, एक तर ब्राह्मण कुळात जन्मला, नाही ते कर्म करतो, जा नीट वागत जा. एक तर मला मुलबाळ होत नव्हतं, मी काय कष्ट केले तुला काय माहिती. त्याने बापाला सांगितलं, तुम्हाला या घरात राहायचं असेल तर अर्धसेत करून खायचे, गपचूप पळून राहायचं नाही, निघा घराच्या बाहेर. बघा आता काय अवस्था आहे. आता पश्चाताप झाला आणि आता मात्र उपदेश पटायला लागला. कीर्तन म्हटलं की 50च्या पुढचे लोक जास्त का दिसतात? त्याचं कारण आहे, संसारामध्ये चटके बसून बसून होरपळून हळूहळू शहाणपणे यायला लागतं. तेवढ्या काळ जातोच मला 50 उलटती शहाणपणे येता. कधी हा लोकाला फसवतो, कधी लोक याला फसवतात, चांगले चटके बसतात. बायकोचं याचं जमत नाही तरी पण राहावं लागतं. आता जमत नसताना एकत्रित राहणं म्हणजे काय दुःख नाही, काय होते, समोर तोंडाला तोंड, एकमेका जमत नाही तरी पण स्तुती करावं लागते कारण असताना, नाही तर खायला मिळणार नाही. अशा प्रकारची संसारामध्ये अवस्था असते. मग काही लोकांचं टेन्शन घेऊन फार मोकळं पटांगण झालं, काहीच राहिलं नाही. तर टेन्शन घेत जाऊ नका, फ्री राहायचं माणसाने. हे आमच्या माता भगिनी मग कशा फ्री असतात. दिसतं का ते एखाद्या महिलाला दिसतं का टक्कल कोणाला? पुरुषांनाच का टकलं पडतात बरं, महिलांना का टकलं पडत नाही? नाही, त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. महिलांना का टकल पडत नाहीचं कारण सांगतो. महिलांचा काय स्वभाव असतो, जे काही घरात घडलं ते शेजारीला सांगून मोकळ्या. ही तिला सांगते, ती हिला सांगते, रडतात, हलक्या फुलक्या होतात, पुन्हा कामाला निघून जातात, म्हणजे टेन्शन फ्री होऊन जातं. माणूस कोणाला सांगतच नाही. माणसाकडे ही अडचण नाही, कारण कोणाला सांगावं तर ज्याला सांगावं तर दुरुपयोग करतो, गैरफायदा घेतो. आणि म्हणून जे काही मनामध्ये असेल ते व्यक्त केलं पाहिजे. व्यक्त केलं म्हणजे भार हलका होत असतो. माणूस व्यक्त करीत नाही आणि म्हणून त्याचं टेन्शन वाढतं. टेन्शन वाढलं की मग ते डोक्यात ती गळती सुरू होते मग. आणि त्यामुळं सावध. मनाचा स्वभाव सांगितला, अरे मना नको, रे मना नको नको या मायेच्या जळ्यात अडकू. समोर काळ आलेला आहे तुला ग्रासण्याकरता. प्रथम चरणामध्ये नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया
नको मना गुंतू माया जळी काळाला जवळी ग्रासावया विठाला विठला विठल श्राद्धाच्या निमित्ताने असणारा हा सेवेचा योग समस्त डांगे परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व त्यांचे आप्तेष्ट मित्रगण भक्तगण, कैलासवासी गंगा भागीरथी कलावतीबाई नारायण पाटील डांगे यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध, त्याकरता उपस्थित या ठिकाणी हरिभक्त पाटील श्रद्धानंद महाराज मंकळवाळगाव, त्याचप्रमाणे माननीय आमदार प्राध्यापक बोरनारे सर, संजय पाटील बोरनारे, त्याचप्रमाणे अविनाश पाटील गलांडे, या ठिकाणी उल्हास पाटील ठोंबरे, बाबासाहेब पाटील जगताप, पी.जी. पवार साहेब, सुरेश शेठ तांबे, ॲडव्होकेट वसंतराव गोंदकर, विश्वनाथ पाटील तुपे, देवीदास पाटील वाणी, सुदाम पाटील अवताळे, ॲडव्होकेट मधुकर भोसले, रुस्तुम पाटील पवार, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व भक्तगण, भजनी मंडळ, सर्वांना धन्यवाद. डांगे परिवारावर प्रेम करणारं त्यांचं आप्तेष्ट मित्रमंडळ यांना देखील धन्यवाद. विठाल विठल ओ नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. या मनाने स्वतःच्या भोवती जाळं निर्माण केले. कोसल्याने घर सुदृढपै केले. दोरीदार लिंपून यात गुंतू गुंतू मेले. कोश किडा असतो, तो काय करतो, कोश तयार करतो, सुरक्षेकरता कोश तयार करतो, पण त्या दरवाजाच ठेवत नाही बाहेर काढायला निघायला. मग दोरीदार लिंपून यात गुंतू गुंतू मेले. तसा संसार म्हणजे हा जीवाचा कोश आहे. हा जीवरूपी किडा आहे आणि त्याचा कोश म्हणजे संसार आहे. म्हणून माणसं म्हणजे संसारातले किडे म्हणतो ना, पण हा संसारातला किडा आहे. हा संसारातला किडा म्हणजे या किड्याने कोश तयार केलेले आहेत आणि बाहेर पडायला जागाच ठेवलेली नाही. एकदा एक म्हातारी भेटला, महाराज काय करावं, मुलाचं माझं पटत नाही, बायकोचं माझं जमत नाही, सून बरं पाहत नाही, काय करू सांगा. म्हटलं आमच्याकडे विणे वाजवले, आमच्याकडे माणसंच नाही. आपण त्या भानगडी कधी पडलो नाही. आता विणा वाजवणं त्याला भानगड वाटते, त्याला काय सांगू बरं. काही काही लोक सप्ताह चालू असते, विण्याच्या जागा मन पकड फिरकतच नाही. लोक गळ्यात पडलं, कोणी सोडायला भेटलं नाही, म्हणजे करणार काय. आता त्याला म्हटलं इकडं तर तो यायला तयार नाही. काय त्याने पट्ट्या 80 वर्षात झाला, पण अजून मंदिराची पायरी चढला नाही. कोण कशा स्वाभिमान, कोण कशा स्वाभिमान. मग आता मर तिकडं हाय हाय करीत. संसारातून बाहेर पडण्याकरता मार्गच ठेवला नाही. त्या कोश किड्याने ज्याप्रमाणे मार्ग सोडला नाही, मग दोन्ही दार लिंपून या आत गुंतू गुंतू मेले, तसं मन सुद्धा असंच आहे. संसारामध्ये असं अडकलं, याला बाहेर पडायला जागा नाहीये. गुदमरतय हे मन, गुदमरतय. एक मनुष्य, सरकारी नोकरी होती, पगारही चांगला होता, घरची परिस्थिती चांगली होती, बागायतदार होता, जमीन जुमला भरपूर, नोकर चाकर, मुलं सोयला लागलेली, काहीच कमी नव्हतं. सरकारी नोकरी, पगार चांगला, रिटायर झाला, रिटायरमेंटचे पैसे भरपूर आले, त्याच्या अगोदरही पैसे भरपूर होते खात्यावर, परत रिटायरमेंटचे मिळाले. त्याला वाटलं आता काय टेन्शन, काही करायचं नाही, आता इथून पुढे मस्त हरिहरी करू, भजन करू. गावाच्या बाहेर आश्रम होता. गेला, महाराजचं दर्शन घेतलं. म्हणे महाराज मी आता आज ठरवलंय, आजपासून घरचे काही काम पाहिजे नाही, आपण मुलं सगळे सोयला लागले, परमार्थ करायचं म्हणले. काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. लागला देवासमोर बसला ध्यान करायला, पण ध्यान कुठं करतंय. आता आयुष्यभर नोकरी केली, धंदा केला, ते डोळ्यासमोर तर येतं ना जे जीवनभर केलं ते. आता एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं देवाचं ध्यान कर, तो जर डोळे लावून बसला, काय दिसतं, मकाचे कणस, कपाशीचे बोंड, रात्रंदिवस ज्याचं चिंतन केलं तेच दिसणार आहे त्याला. त्याला काय देव आठवायचंय. तर अशा प्रकारे डोळे बंद करून बसला. तर म्हटलं महाराज काय करावं, म्हणले तर माझं मनच लागत नाही, काहीतरी उपाय सांगा. महाराज म्हणजे हात दाखवर तुझा. हात पाहिला, तू 7 दिवसात मरणार आहे म्हणले.
7 दिवसात मरणार. तो घाबरला ना, दाबदन आणलं. घरी गेला मोठ्या मोठ्या रडायला लागला. पत्नी म्हणली का रडतायत? बाबांनी सांगितलं 7 दिवसात मरणार, आता कसं होईल? काय व्हायचं म्हणलं. ती लागली मोठ्याने रडायला. पोरांनी पाहिलं आई बाप दोघे रडतायत, पोरही लागले रडायला. 2 दिवस झाले. मुलं म्हणले किती दिवस रडत बसणार बरं? सांगितलं आम्हाला काही काम धंदा पाहू द्या. आईला सांगितलं काही झालं कमी फोन करा मला. पोरं आहे. एकदा एका माणसाचे 2 मुलं होते, दोन्ही अमेरिकेत होते. आता याचे दोघं म्हातारी गावात. पोरं गेले अमेरिकेला. त्याची पत्नी वारली ना. पत्नी वारल्यानंतर पोरांना फोन केला. दोघांपैकी एकच पोरगा आला. बापाने विचारले तुझा भाऊ नाही आला म्हणले. नाही, त्यांनी सांगितलं मला आता तू जा आणि बाप गेल्यावर मी जाईल. तो बापाला सांगतोय. बापाला माझा पोरगा अमेरिकेत आहे. ते काय करते अमेरिकेतल्या पोराला? पोरं म्हणले आम्हाला कामधंदे करावे लागतील. आईला सांगितलं काही झालं कमी फोन करा मला. मुलं गेले निघून. दोघं नवरा बायको रडत बसले. 3रा दिवस गेला. 4था दिवस आला. एक मुलगा म्हणला मला काही बोलायचंय. म्हणजे काय? आपल्या वाटण्या राहिल्या म्हणजे अजून. नंतर वाद होण्यापेक्षा तुमच्या हातून झालं बरं राहील. अरे बाबा तुला वाटण्याचा मध्येच काय सुचला आता? आता वाटण्या काही चुकणार नाहीयेत. नंतर तुम्ही गेल्यानंतर काय होईल तर भरोसा आहे का? उगं भांडणं होतील. करून दे तुमच्या हाताने. बापणला ठीक आहे करून देऊ द्या. 4था दिवस गेला. 5वा दिवस उगवला. वाटण्या करायचं ठरलं. मुलांना काय काय त्यांच्याप्रमाणे प्रॉपर्टी ठरवून दिली. पत्नी म्हणली माझं काय? मी कुठं राहणार? कुठं राहणार? आता आपण मुलांमध्ये राहतो तसं तू राहा. सुनांचा काय भरोसा? तुम्ही गेल्यानंतर तुमचा आधार आहे म्हणले मला. सुनांचा काय भरोसा म्हणले. तुझं मत काय? हे तुमचे रिटायरमेंटचे पडले खात्यावर, तेवढं ट्रान्सफर करून दे माझ्या खात्यावर. याला म्हटलं 7 दिवसात मरणार ही बातमी ऐकल्यापासून मुलांचे वागणं बदललं, बायकोचं वागणं बदललं. हे तर फार प्रेमानं बोलत होती आतापर्यंत. आता जो तो नुसतं त्याचं आवडूनच घ्यायला पाहतोय. वर मळायलाच पाहतोय. मुलं वर मळायला पाहतोय, बायको वर मळायला पाहते. काय वानगळी? ठीक आहे देतो म्हणे. काही पैसे बायकोच्या खात्यावर ट्रान्सफर करून दिले त्यांनी बँकेतून. अजूनही बरेच पैसे त्याच्याकडे पडलेले आहेत. याचं काय करायचं नाही. पोरांनाही द्यायचं नाही, बायकोला द्यायचं नाही. गोरगरिबाला वाटून देऊ म्हणलं. त्यांनी गावातून यादी काढली गोरगरिबाची. खरोखर गरजवंत कोण आहेत त्यांना बोलवलं आणि पैसे वाटायला सुरुवात केली. मुलं लागले भांडायला. अहो एवढे कष्टाने कमवले तुम्ही कुठं कुठं उधळपट्टी करत लोकांना वाटून देत आहेत. बापाने सांगितलं अजिबात बोलायचं नाही. मी कमाई केलेली आहेत, मी स्वतः कमवलेले आहेत. काय करायचं मी ठरवेल. दिले सगळे पैसे वाटून. झाला मोकळा. 6वा दिवस निघून गेला. 7वा दिवस उगवला. आश्रमात गेला आणि बसला राम राम करीत. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. रात्र झाली. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, रात्रीचे 2 वाजले. हा म्हणला रात्री 12 नंतर तर 8वा दिवस लागला. आपण तर काय मेलो नाही. मग हे बाबा खोटं बोलले काय? तो गेला कडे बोलले बाबा बाबा उठा. काय झोपा काढताय? 7 दिवसापासून डोळ्याला डोळा लागला नाही म्हणे माझा. आमच्या झोपा मोडले तुम्ही कुठं झोपा काढतायत? उठा उठा. उठवलं का म्हणले महाराज तुम्ही बाबा लोक जर खोटं बोलायला लागले मग आम्ही कोणावर विश्वास ठेवा? एक तर खरे बोलणारे लोक आम्हाला सापडत नाही संसारी लोकांमध्ये. एक बाबावर विश्वास ठेवा तुम्हीच लागले खोटं बोलायला. मी काय खोटं बोललो? तुम्ही म्हणले 7 दिवसामध्ये मरणार. 7 दिवस संपले ना, 8वा दिवस लागला. मी तर काही मेलो नाही. मग तुम्ही खोटं नाही बोलले काय? समजून घेताना तुझी चूक झाली म्हणजे माझी चूक नाही. काय चूक झाली म्हणजे? तुम्ही सांगितले 7 दिवसात मरणार, 7 दिवस संपले, मी मेलो नाही. याच्यापेक्षा आणखी कोणती समजून घ्यायची चूक झाली? अरे बाबा आठवड्यात दिवस किती असतात? म्हणजे 7. मग त्यापैकी कोणत्या तरी दिवशी मरणार म्हणजे 7 दिवसात मरणार. तो 10 वर्षानंतर मरणार असेल, 25 वर्षानंतर मरणार असेल, पण मरणार 7 दिवसात. मी कुठं चुकी सांगितलं तुला? मग तुम्ही उलगडा करून का नाही सांगितलं? मी सगळं देऊन मोकळं झालं ना.
पोरांची प्रॉपर्टी देऊन टाकली, बायकोच्या खात्यावर बाकीचे होते थोडेफार लोकांना वाटून दिले, आणि तुम्ही आता सांगतायत. हे जर अगोदर सांगितलं असतं तर मी थोडेसे ठेवले असते जवळ. साधूने सांगितलं, तू म्हणला ना माझं मन लागत नाही, याचं कारण काय? मन न लागण्याची जी कारणं होती ते कारणं संपवण्याकरिता मला तुला सांगावं लागलं. कारण तुझं मन कुठं जायचं? पोरांकडे जायचं, मुलीकडे जायचं, सासरवाडीला जायचं, पत्नीकडे जायचं, कधी बँकेच्या बॅलन्सकडे जायचं. जिथं जिथं ते मन जात होतं त्या त्या जागा संपवायच्या होत्या. म्हणजे तुझं मन आता देवाच्या भक्तीला लागल्याशिवाय राहणार नाही. मग अगोदर या मनाच्या थांबण्याच्या जागा संपवल्या पाहिजे, मनाची आसक्ती संपवली पाहिजे. आणि म्हणून तुकोबार या ठिकाणी जगाला उपदेश करण्यापेक्षा मनाला उपदेश करतात. नको नको मना गुंतू माया जाळी, अरे मना या मायेच्या जाळ्यात अडकू नको. तू या जाळ्यातून बाहेर पडणार नाही. आणि समोर मृत्यू आलेला आहे, काला जवळी ग्रासावया. आणि जेव्हा या काळाची उडी तुझ्यावर पडेल तेव्हा तुला तुझे माता पिता सोडवणार नाही. द्वितीय चरणामध्ये काळाचे उडी रखुमाई रखुमाई Rukmani,
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि दीड वाजत आलेला आहेत. काही लांबून लांबून पाहुणे मंडळी आलेली आहेत. जास्त न लांबवता आवरून घ्या आता. काही श्रद्धांजली व्हायची असतील ना? नाही नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. अरे मना या मायेच्या जाळ्यात अडकू नको. हे जाळ आहेत मायेने फेकलेलं. याच्यामध्ये हा जीव अडकतो आणि शेवटी हळूहळू हळू या मायेच्या जाळ्यात अडकून अडकून केव्हा म्हातारा होतो आणि केव्हा मृत्यू होतो त्याला कळत नाही महाराज. एकतर म्हातारा व्हावं कोणाला वाटत नाही. वाटतं का कोणाला म्हातारा व्हावं? लोक केस काळे का करतात बरं? एकमेकांना का पाहू. तरुण दिसावा म्हणूनच काळा करतो ना केस. आता तरुण दिसणार आहे का? दिसेल थोडाफार वाटेल 10-5 वर्षाचा फरक. लहानपणचा फोटो बघा ना आरशात बघा बरं किती बदल झाला. लहानपणी कशा गुटगुटीत दिसत होत्या सगळ्या सुरकुत्याच पडल्या. द्रग द्रग नाही त्याच्या देहाच्या बडग मग पग पग मग मग अलग परम जग जग मुख दंत वचन जब भग भग जम अनुचर लग भग जगरम भगवत भज चत सुभगन जगवर पिंगल सुयश अचल पसरे जटपट मन चत कपट जकटपट कहल निपट सिर झपट करी कहल निपट सिर झपट करी कहल निपट सिर झपट करी. डोळ्याचं तेज गेलं. द्रग द्रग नाही त्याच्या देहाच्या बडग मग पग पग मग मग अलग परम. डोळ्यानं दिसायला कमी झालं, कान ऐकायला कमी झालं, पाय थरथर कापायला लागले. आता हा म्हणतो माझ्यानंतर पोरांचं कसं होईल. पोरं म्हणता लवकर कधी कसं जाईल. काही चिंता करू नको. मुर्दे को हरि देता है लकड़ी कपड़ा आग जीवित नर चिंता करे उसका बड़ा भाग. मुर्देला सुद्धा चिंता करायची गरज नाही. कपडा आणणारे तयार, बांबू आणणारे तयार, सुतळी आणणारे तयार, आग लावणारे तयार, फक्त मरून पा.
कबीर महाराज सांगतात, मूळ देखो हरी देत आहे, लकड़ी कपड़ा आग, जीवित नर चिंता करे उसका बड़ा आभार. मुळदेला सुद्धा चिंता करायची गरज नाही. जिवंत माणसाने कसं चिंता करायची? जन्माला येताना काही घेऊन आलाय का? जाताना काही घेऊन जाणार आहे का? मग घेऊन जाणारही नाही, घेऊन आलाही नाही, मध्येच काय मग? कशाला माझं म्हणतोय? म्हणून अवस्था काय झाली? द्रगद्रग नाही त्याच्या देहाच्या बड्डग मग पग पग मग मग अलग पर चग चग मुख दंत वचन जप भग भग जमा अनुचर लग भग जग. तोंडातले दात पडले, बोलताना हवा निघून जाते, वचन जप भग भग. आता सावधान जमा अनुचर लग भग जगरम. लवकर जागा हो, नाही तर बुलडो असतो. नगरपालिकेच्या अतिक्रमण नगरपालिकेने दिले नोटीस, अतिक्रमण हटवा. पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस. तिसरी नोटीस देऊनही अतिक्रमण हटवलं नाही, चौथ्यांदा बुलडोझर. तसं केस पांढरे व्हायला लागले म्हणजे काळाची पहिली नोटीस आली. हा काळे करतो, झाकण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दात पडायला लागली, दुसरी नोटीस आली. भगवान सांगता इथून पुढे हलका आहार सेवन करा. हा नवीन दात बसवतो आणि खाऊ नये ते खातो, आजारी पडतो. तिसरी नोटीस, दिसायला कमी झालं, काचबिंदू मोतीबिंदू. भगवान सांग इथून पुढे बाहेर पाहू नका, आता आतमध्ये बघा. तैसा हृदया माझी मीरा असता सर सुखासे आराम की भ्रांतसे कामो विषयावरी. पण हा ऑपरेशन करतो, चष्मा लावतो, पण सिनेमा पाहतोच. सगळ्यांच्या पुढे जाऊन बसतो सैराटला, चष्मा लावून. आणि मन असंच आहे महाराज. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो दयावरी सैराट ते जाय. हा सैराट शब्द तुकाराम महाराजांनी पूर्वीच लिहून ठेवलेला आहे. लोक असे सैराट सुटणार आहेत हे महाराजांना माहिती होतं. 350 वर्षापूर्वी माहिती होतं महाराजांना. तिसरी नोटीसही फेल झाली, आता चौथ्यांदा नोटीस नाही, आता डायरेक्ट बुलडोझर. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हा सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी काळ बांधून नेईल, सरते शेवटी काळ बांधून नेईल. हा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, पिंगळा वाजवा रे, पिंगळा वाजवा रे, बोली बघत देखा पिंगळा वाजवा रे, पिंगळा वाजवा रे, बोली बघत देखा पिंगळा वाजवा रे. डोरा भरा डुगरी गायका, डोरा भरा डुगरी गायका, पिंगळा वाजवा रे, बोली बघत देखा पिंगळा वाजवा रे. बोली बघत देखा पिंगळा वाजवा रे, पिंगळा वाजवा रे, बोली बघत देखा पिंगळा वाजवा रे, पिंगळा वाजवा रे, बोली बघत देखा पिंगळा वाजवा रे. संत एकनाथ महाराज पिंगळ्याच्या रूपात सांगतात, हे जर नाही काल तरी दुसरा येईल, सरते शेवटी काळ बांधून नेईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बघत देखा पिंगळा माधवारी. पिंगळ्याच्या रूपकात सांगतात, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. तुकोबाराज सांगतात, काळाची जेव्हा तुझ्या रूढी पडेल तेव्हा तुला माता पिता सोडवणार नाही. द्वितीय चरणामध्ये सोडवीन राजा देशीचा चौधरी, सोडवीन राजा देशीचा चौधरी, सोडवीन राजा देशीचा चौधरी, सोडवीन राजा देशीचा चौधरी.
सोडवणार नाही, कोणी चौधरी सोडवणार नाही, सोयरे तर अजिबात नाही. सोयरे नुसते सोयीपुरतेच असतात. एखाद्या सोयऱ्याने 10,000ची मागणी केली आणि ती जर दिली नाही तर बोलायचं बंद करतो. तुझ्या लग्नात जाणार नाही म्हणतो, मोतीला येणार नाही. सोयरे उपयोगाचे नाही, राजा नाही, चौधरी नाही. ज्या वेळेला असा काही प्रसंग येतो त्यावेळेला शेवटी भगवंताचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून महाराज सांगतात तुला त्या परमात्म्याशिवाय कोणी सोडवणार नाही शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे तुझ सोडविल कोण, 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 तुका म्हणे तुझ सोडविल कोणी, तुका म्हणे तुझ सोडविल कोणी, तुका म्हणे तुझ सोडविल कोण, तुका म्हणे तुझ सोडविल चक्रपाणी वाचोनिया एक चक्रपाणी वाचोनिया काळाची येऊनी पडला काळाची येऊनी पडला एक चक्रपाणी वाचोनी, एक चक्रपाणी वाचोनी काळाची येऊनी पडला, काळाची येऊनी पडला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कैलासवासी गंगा भागीरथी कलावतीबाई नारायण पाटील डांगे यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण. त्यांचे चिरंजीव सीताराम नारायण डांगे, हरिभाऊ नारायण डांगे आणि समस्त डांगे परिवार या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी कलावतीबाई नारायण डांगे यांच्या स्मरणार्थ 42,000 रुपये सीताराम नारायण पाटील डांगे आणि 5,000 रुपये गंगा भागीरथी परिगाबाई शाहू बोरनारे, 5,000 रुपये गंगा भागीरथी शांताबाई ठकचंद पवार आणि 5,000 रुपये लताबाई सीताराम पाटील जाधव गंगा भागीरथी सुलोचनाबाई अशोक पाटील जाधव यांच्याकडून आळंदीच्या मठाकरिता किती आहे 11,000 रुपये अशा प्रकारे चरणी अर्पण. धन्यवाद. बर, तर जे डॉक्टर सु कोमल अमोल कदम 5,000 रुपये आळंदीच्या कामाकरता. तर आळंदीचं पुस्तक आपल्याला दिलेलं आहे. तर रामचंद्र काकाकडं तर आळंदीच्या कामाकरता जी रक्कम आपण दिलेली आहे त्याची तुम्ही पावती घेऊन जायची आहे. विठ्ठल 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 हो. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, हा बोलिलेली गुणी विडी वाकुडी उतरी नाही चारिला अधिकार मी आबला. तुका म्हणे